नेहमीचीच भाजी, पण आज आपण बनवूयात अशा पद्धतीने. तर गॅस चालू केला, कढई ठेवली, कढई तापली की मग एक पळीच तेल घातलं आहे आज भाजीला. तेल तापलं, मोहरी घातली 1 पाव चमचा, हिंग घातला एकदम थोडासा 2 चिमूट आणि एकच तिखटवाली मिरची अशी 2 त्याच्या फोडी करून घातल्यात. लसूण देखील आज कापूनच घातला आहे. कढीपत्ता आहे भरपूर, थोडासा सुकला आहे, चोळून घालायचा. गॅस आपला बारीक ठेवला आहे आपण. ओवा थोडासा घालूयात, हातावरती चोळून घातला आणि जी फोडणी आहे ती मी अशीच कढई विसळून घेतो ना भांडं, तसं करून घेतली हलवून. तर तुमच्या लक्षात आलं असेल कोबीची भाजी आहे. कोबी कापून फोडणीवरती घालून घेतला आहे. हळद घातली रंगासाठी आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली अर्धा चमचा, कारण अख्खं जिरं आज आपण घातलं नाही आहे. इथे मुगाची डाळ आहे जी मी कोबी कापेपर्यंत भिजत घातली होती. मुगाची डाळ घालून घेतल्यावर आता आपण थोडंसं लाल तिखट घालूयात. 2 प्रकारचे लाल तिखट, एक घरचं बनवलेलं आहे आणि एक दुकानातलं आणलेलं. मिठं देखील 2 घातली आहेत, एक सफेद मीठ आणि काळं मीठ. चवीचा विचार करून घालायचे दोन्ही पण, कोबीला जास्त मीठ लागत नाही. हलवून घेतलं आणि झाकण ठेवलं. मिनिटभरात परत खोलून बघूयात, हलवून घेऊयात, कारण कोबीची भाजीला लगेच पाणी सुटतं मीठ घातलं की. झाकण ठेवायचं असंच अर्धा मिनिटभर झाला की चांगलं तळापासून हलवून घ्यायचं. भाजी आता शिजत आलेली आहे. आता इथे मी एक छोटं टोमॅटो बारीक कापून घातलेलं आहे. एकच वाफ द्यायची टोमॅटो घातल्यानंतर. या टोमॅटोला आपल्याला जास्त शिजवायचं नाही. आणि एक छोटं गाजर मस्त किसून घेतलेलं आहे. रंगबेरंगी आपली अशी कलरफुल आपल्याला भाजी आज खायची आहे. सगळ्या प्रकारची फळं, फुलं, पानं जशी आहेत तशी सगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला खायच्या असतात, म्हणजे सगळे विटॅमिन आपल्याला भेटतात. भाजी मस्त तयार झालेली आहे. चला ताटलीमध्ये वाढून घेऊयात. ही भाजी तुम्ही ऑफिस डब्याला देऊ शकता, मुलांच्या शाळेच्या डब्यावरती देऊ शकता. जशी जितपत मुलं तिखट खातात तेवढंच तिखट घालायचं. मस्त साधी सोपी आणि चवीला अतिशय छान लागते. जेवणाच्या ताटामध्ये, दुपारच्या जेवणाच्या ताटामध्ये, संध्याकाळच्या डिनरमध्ये तुम्ही सुकी भाजी म्हणून हा ऑप्शन निवडू शकता. खूप छान पर्याय आहे. कोबीची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने करता येते. ही पद्धत एकदा करून पहा, नक्कीच तुम्हाला ही भाजी आवडेल. ज्यांना कोबी आवडत नाही त्यांना नक्की ही भाजी आवडेल. एकदा करून तर पहा. तर चला, आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे, एखादं लाईक तर नक्की तुम्ही करू शकता. आणि शेवटपर्यंत आता तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद.